ए बाई, आपण तुला एकदम इस्कटून सांगतो हा, थांब. ए बघ, एक हिरोईन असते जी आपल्या हिरोला भेटायला जाते, पण हिरो तिला भेटतच नाही. हा, आणि मग विलन भेटतो है ना. नाही भाई, तिला दुसरीच पोरगी भेटते. ती आपल्या हिरोईनला एक चिठ्ठी देते आणि सांगते की ही तुझ्या हिरोने दिली आहे. अच्छा, गावात एकदम सेम टू सेम. हा ना भाई, डेट टू सेम टू सेम. भाई, आपल्या हिरोईनला लास्टला कळतं की ही चिठ्ठी आपल्या हिरोने लिहिलेलीच नाही, ही एका वेगळ्या हिरोने एका वेगळ्या हिरोईन साठी लिहिलेली आहे. आणि आपल्या हिरोईनला वाटतं की आपल्यासाठी लिहिलेली आहे. मग काय भाई, आपण जे काय सांगतोय ते बेजात घुसतंय ना. तुला हेच बोलायचं ना की आपल्याला ही जी काही चिठ्ठी मिळाली ना ती दुसऱ्यानेच तिसऱ्याला कोणतरी लिहिली आहे म्हणून. एकदम बरोबर. एकदम चूक. ए भाई, हे बघ, आपण जे काय सांगतो ना त्याच्यावर आपल्याला 100% गॅरंटी आहे. अरे आपल्याला 500% गॅरंटी, आपण जे काय बोलतो ते खरं आहे म्हणून. भाई, मला उगाच वाटतंय का असं? तू विचार कर ना थोडा. अरे जी बाई रात्री तुला लव्ह लेटर देते, ती दुसऱ्या दिवशी तू सकाळी एवढ्या मेहनतीने बनवलेले लाडू सगळ्यांसमोर टाकून देते. एका रात्रीत एवढा कॅरेक्टर चेंज आहे का पॉसिबल? सांग ना तू. काय बरं, ते सोड. तू डॉलीबाईच्या घरी गेला होता ना, तेव्हा ती बाई तुझ्याशी कसं वागली? प्रेमाने वागली का? चांगलं बोलली का तुझ्याशी? सांग बाई, सांग. नाही ना. अरे पण भावा, ते तर आपलीच चूक आहे ना सत्या. काय करणार? अरे त्यांच्या पत्राला आपण अजून उत्तरच दिलं नाही ना. ए बाय, आपण तुझ्याशी अजून खोटा बोलतोय असं वाटतंय का तुला? ठीक आहे बाय, आपण ना तुला काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तर दे आपल्याला. चल विचार तुला काय विचारायचं ते. ठीक आहे बाय, मला सांग, ही चिठ्ठी डॉलीबाईने तुला अशी फेस टू फेस दिली? आणि हो, जाताना ही चिठ्ठी सोडून गेली. नाही. झालं. हा, पण आपल्याला त्या वेटरने दिली ना, ती आपल्याला द्यायची सांगून दिली. अरे त्या वेटरने तुला चिठ्ठी देताना तुझा किंवा डॉलीबाईचा नाव घेतला का? की तुम्ही देवाबाई आहे का, किंवा डॉलीबाईने तुम्हाला ही चिठ्ठी दिली आहे असं तो काही बोलला का? अरे त्या वेटरला समजा माहिती असेल की आपल्यालाच चिठ्ठी द्यायची आहे, तर तो आपल्याला कशाला विचारेल? हा, त्याला काय दुसरे धंदे नाहीत काय? बरं ठीक आहे, त्या चिठ्ठीत तुझा किंवा डॉलीबाईचं नाव आहे का? सत्या, आपल्याला सांग, ते त्या हॉटेलमध्ये जेवणानंतर काय चिठ्ठ्या अशाच वाटतात काय? हाय, नाव हाय का नाही? नाही. बाय, माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे हो असा नाहीये. मग कशावरनं ही चिठ्ठी डॉलीबाईंनी तुला दिली असेल? ही दुसऱ्याच एका पोरीने तिसऱ्याच पोरासाठी त्या वेटरकडे ठेवायला दिली असेल. ए सत्या, तू जा ना यार, आपला भेजा नको खराब करू. देवा, जा, काय जा, रे? जा. काय झालं? हा? काय झालं? देवा, काय रे, काय झालं? अर्जंट बोलवलंस? काय इम्पॉर्टंट केस वगैरे आले का? हे बरं झालं भाई लोक तुम्ही आला. अरे मोठा लोचा झालाय. मोठा लोचा? तेही देवाबाई बरोबर? अरे कोण आहे सांग, त्याचा भेजाच बाहेर काढतो. अरे जरा गप ना. सत्य बोल, काय झालं? अरे भाई लोग, आपल्या भाईला ना चिठ्ठी आली, चिठ्ठी. चिठ्ठी? आपल्या देवाबाईला धमकीची चिठ्ठी? तू फक्त नाव सांग भाई, त्याची बोटच कापून आणतो. परत चिठ्ठी काय, अंगठा पण लावायच्या कामाचा नाही राहणार. अरे मुर्द्या, गप जरा, गप. कसली चिठ्ठी आहे? कोणी लिहिली? दाखव चिठ्ठी. चिठ्ठी दाखव. कसली चिठ्ठी? भाई ते पांडे, वाच. वाच लवकर. हा. अरे देवा, अरे ही तर लवकेच आहे, पण एवढं डेरिंग कोणी केलं है ना? डॉलीबाई. अरे म्हणजे प्रेमाचा कबुली जबाब वगैरे डॉलीबाईने दिला? काँग्रेस बाई, काँग्रेस. अरे तुमच्या अकला काय गहाण पडल्यात का? हा, त्या बाईचं डोकं आधीच बिघडलंय. तुम्ही तिच्या नादाला लागू नका, सांगून ठेवते. अक्के, नशीब ग नशीब. आजपर्यंत आपल्या बरोबर होता, आता तिचा पण झालाय. पांडे, मला ना त्या चिठ्ठीच्या मॅटर मध्ये झोल वाटतोय. हे त्या बाईचं झोल आहे.
चिठ्ठीचं कसलं कौतुक करताय हा? अक्का बरोबर बोलते तू, बरोबर बोलते. अक्का मी काय म्हणतो, आता भेजा चालत नाहीये. तुझ्या हातचा एकदम भारीतला चहा दे ना. मी आता घेऊन येते सगळ्यांसाठी. भारी एकदम. तर पांडे आपण कुठे होतो? झोल झोल. अरे तो झोल असा आहे की आपल्या देवाबाईला ही चिठ्ठी वेटरने दिली आहे. म्हणजे वेटर पण बाईच्या प्रेमात पडलाय. अरे तसा नाही, कसं सांगू तुम्हाला. हे बघा बाईलो, हे जे हॉटेल आहे ना, सत्या, तू मांडलेले मुद्दे लक्षात घेता हे पत्र डॉलीबाईंनी लिहिलेलं नाही ही शक्यता नाकारता येत नाही. पण मग हे सिद्ध करायला आपल्याला काही साक्षीदार पुरावे लागतील. ए काळा कोट म्हणजे म्हणजे जसा की हा वेटर त्याने देवाला चिठ्ठी दिली, त्यालाच आपण साक्षीदार म्हणून उभा करूया ना. नाही ना, तसा करता येत नाही ना. मी ते वेटरला उचलायला जाणार होतो, पण त्या वेटरने टायमिंगला बरोबर गावी कल्टी मारली. त्याचा फोन पण लागत नाही. ठीक आहे, मग मग तुमचे झाले सगळ्यांचे पत्ते खेळून. हा, आता आपण आपलं एक्का टाकणार, म्हणजे ही केस इथल्या इथे डिसमिस. अरे आपण ही चिठ्ठी आहे ना, ती डायरेक्ट डॉलीबाईंच्या आईनं दाखवली. हा, आणि आई म्हणायला की हे अक्षर डॉलीबाईंचंच आहे. काय? अरे तुम्ही म्हणाल की हे असं कसं म्हणालय म्हणून. आता तुम्हाला आपला विश्वास नसेल ना, तर आपण काय पण करणार नाही. हा, हे पांडे, कोर्टामध्ये जर असा मॅटर आला तर काय करतात? कोर्टात हेच रे की साक्ष पुरावे आणि अमुक एक अक्षर कोणाचं आहे हे मॅच करून बघतात बस. मॅच? अक्षर मॅच म्हणजे? म्हणजे समजा आपण असं समजूया की हे सत्याने लिहिलंय, तर मग सत्याचं अक्षर या अक्षराशी मॅच करून बघायचं. सिंपल. हे सॉलिड आहे, आपण हे असं करूया. हे आपण नाही, तुला काय करायचं ते कर. आपला डाऊट क्लिअर झालाय. हा, हे बघा, तुम्ही आपल्याला किती पण खोटं पाडलं ना, तरी आपल्याला पक्का माहितीये की हे अक्षर डॉलीबाईंचं नाहीये, आणि ते आपण साबित करून राहणारच. हे सत्या, तुला किती डोकं आपटायचं ते आपण. हा, आपल्याला काय पण फरक पडणार नाही. आपला चॅलेंज आहे. काय पांडे गब्बर, आपण चॅलेंजला कधीच घाबरत नाही. हा, भाई तू आपल्याला चॅलेंज देतो? हा, भाई तू पण चॅलेंज घे ना. हा, ठीक आहे भाई. हा. भाई तू जिंकला ना, तर आपण तुझ्या रस्त्यात आडवा नाही येणार. उलट जो कोण आडवा येईल ना, त्याला तिथेच आडवा पाडेल. हे सत्या, अरे आपल्यासाठी तर ह्याचा निकाल कधीच लागलाय. तू बोलतोस ना भावा, म्हणून मिशन अक्षर मॅच करणे. हे सत्या, सुरुवात तू केली, त्याचं एंड आपण करणार. कारण आपली सुरुवातच एंड पासून असते. हे बघ बाई, हा. आता डॉलीबाई येतील, हा. ठरल्याप्रमाणे लेक्चर चालू करतील. हा. आपला प्लॅन पण ठरल्याप्रमाणे झाला पाहिजे. ह्याच्याकडून मला असं वाटतं ना की हा जो काय पत्राचा झोल आहे ना, तो डायरेक्ट डॉलीबाईने जाऊनच विचारावा, आहे ना. ओ डॉलीबाई, ओ डॉलीबाई. तू काय येडाय काय? ओरडतो कशाला? नाहीतर काय, सगळा प्लॅन चौपट झाला असता. ठीक आहे, आपण जातो आणि भेटतो डॉलीबाई. हे देवा, हा. सगळं लक्षात आहे ना तुझ्या? हा 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 हा, जायचं आणि डायरेक्ट त्यांचा फोटो काढायचा. हा, अरे भाई, डॉलीबाईंचा फोटो नाही काढायचा, त्या जे काही लिहतायत ना त्याचा फोटो काढायचा. अरे पण जेव्हा आपण फोटो काढू तेव्हा डॉलीबाईचा सुद्धा फोटो येणारच ना रे, आहे की नाही. आपण जातो. हा. देवा, हा. मी काय सांगतो ते नीट ऐक. हा. डॉलीबाईचं हँडरायटिंग चेक करण्यासाठी आपल्याला तिच्या अक्षराचा नमुना हवा आहे. अच्छा 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 अच्छा. पण त्यावर डॉलीबाईचा फोटो काढतो ना एक, है ना. आपण जातो. हा, हा ठीक आहे भाई, ऑल द बेस्ट. हल्दी बेस्ट बाई. हा, ऑल द बेस्ट देवा. हा. आपण सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट विथ द पॉइंटर्स. ओके. Type of common viruses that infect humans, typically leading to an upper respiratory infection. And there are 7 different types of human coronavirus which have been identified. 7.
Most people will be infected with at least one type of coronavirus in their lifetime. कबीर, हे कबीर, काय? अरे कबीर भावा, तू आपलं ऐकलं नाही ना तर आपली वाट लागेल. कबीर, व्हॉट्स रॉंग विथ यू? कोणाशी बोलतोयस तू? आणि ऐक ना भावा, आपल्याला एक हेल्प कर ना. कबीर, जर तू त्याची हेल्प केलीस ना तर माझ्याशी कधीच बोलू नकोस. देवा, काय काम आहे? गुड. आता माझ्याशी कधीच बोलू नकोस. अगं राधा, तो पण आपला मित्र आहे. तो काय म्हणतोय ते तर ऐकून घेऊ दे. अरे डॉली मॅडम आपल्याला काय सांगतात ना ते आपल्याला भेजातच जात नाही रे. आपल्याला काय कळतच नाही. एक काम कर, त्यांना ते जे काय सांगतात ना ते लिहायला सांग. जे आपल्याला त्यांचं स्पेलिंग पण कळेल आणि आपल्याला पण लिहिता येईल. सांग ना, सांग ना. मी मॅमना लिहून द्यायला सांगू? नो वे. काय कबीर भावा, यार आपल्यासाठी एवढं पण नाही करणार काय? छे. पण ना मॅम, ते तुम्ही जे सांगताय ते लिहून दाखवू शकाल का? म्हणजे लक्षात जायला सोपं पडेल. डॉली मॅडम, कबीर एकदम सही बोलतोय. हा तुम्हाला पण लिहून पाहिजे? हा अगदी. I see. तुमचे नोटबुक्स कुठे? नाईस. ऍक्च्युली तुमचं करेक्ट आहे, लिहायलाच पाहिजे. पण मी नाही, तुम्ही. तेही तुमच्या नोटबुक्स मध्ये, म्हणजे चांगलं लक्षात राहील. इनफॅक्ट 10 वेळा लिहा, म्हणजे रिव्हिजन पण होईल. मानवी शरीरात ब्रेन हा त्याचा अत्यंत नाजूक अवयव असतो. त्यामुळे सर्जरी करताना जेव्हा ओपन करायचं असतं त्यावेळेला ही खूप नाजूक हाताने करावं लागतं. त्याच्यावरती एक आवरण असतं ज्याला आपण युजली स्कल म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कवटी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे खोपडी होय. हा विल यू जस्ट शट अप? काहीतरी खूप सिरियस चालू आहे इथे. ब्रेन सर्जरी करताना जरा जरी काही चूक झाली ना तरी खूप महागात पडू शकतो. तेव्हा विल यू प्लीज स्विच ऑफ युअर मोबाईल फोन? हा चान्स पण गेला. निकालच लावला यांनी. बाईच्या फोनची घंटी वाजली यार. झालं, आपली घंटी वाजायची वेळ झाली. Get out. Out of my class. आपण डॉलीबा असं काय करतो मी? Get out, I said. आपण नाही जाणार. मी तुम्हाला विचारत नाहीये, मी तुम्हाला सांगतेय. Get out of my class. डॉलीबाई, आपण एका अटीवर जाऊ इकडनं. हा कसली अट? तुम्ही ना ह्याच्यावर लिहून द्यायचं की तुम्ही आपल्याला वर्गावर काढले म्हणून. हा थँक्यू. ए भाई आला. हॅलो हॅलो. हा मी जरा कामात आहे, दुसऱ्या केस मध्ये आहे. फोन ठेवतो मी. अहो एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? नाही होणार हो, नाही होणार. बेल ठेवा तुम्ही, दुसरा वकील बघा. बाय बाय, मानला तुला. बाई, आज 100% तू त्या लेटरचा फोटो घेऊन आला ना. याला देवा, मला वाटलं आजचा पण डाव फसतो की काय आपला. अरे आठ, आपल्या भाईचा प्लॅन कधीच फसत नसतो. उलट टायमिंगला तो उलट फिरवतो. अरे भावानो, काय फिरवलं बिरवलं नाही.
आपलीच गेम फसली हे म्हणजे अरे म्हणजे डॉलीबाईनी काय पण लिहून दिलं नाही, मग आपण त्यांचा फोटो कसा काढणार? म्हणजे पण तुम्ही एकच दिवसासाठी सस्पेंडेड आहात. अहो, ते तरी तुम्ही लिहून द्या आपल्याला. हा चालेल. गो गेट आउट ऑफ माय क्लास. हे लिहून देऊ का मी? डॉलीबाई द्या ना लिहून, काय तुम्ही पण. व्हॉट नॉनसेन्स. मला लिहायचंच नाहीये. मी लिहिणारच नाहीये. मला काहीच लिहायचं नाही. हे असं झालं. आईला म्हणजे डॉलीबाईचा हँडरायटिंग घ्यायचा हा डाव पण फसला आपला. आजचा ना दिवसच खराब आहे. असं काय? अरे आजचा दिवस ना तुझ्यामुळे आमचा पण खराब झालाय. डॉलीबाई खतरनाक खिलाडी आहेत रे. म्हणजे आपण त्यांना जाळ्यात अडकवायला बघतोय पण ते अडकतच नाही, उलट आपल्याला जाळ्यात अडकवलं. आपल्या डॉलीबाईच अशा आहेत, त्या अशा तशा कोणाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. हा तेच सांगतोय मी, डॉलीबाई सहजासहजी जाळ्यात अडकणार नाही. कोणाच्या पण, प्रेमाच्या पण. भाई आलो जरा. ए गब्बर काय झालं? ए अरे कशासाठी गेले रे? काय माहित बा. चल चल. भाई तुम्ही इथे कसं काय? चहा पायसाला आलं. भाई गरीबाची काय मस्करी करते भाई. अच्छा मग आता सिरियसली बोलतो तुझ्याशी. नीनबाईंच्या फाईल्स दाखव. काय पाहिजे? अरे तीन बाईंच्या फाईल्स कुठे ठेवल्या? नाही दादा दादा ते तिथे नाही, या कम्प्युटर मध्ये फोल्डर बनवून ठेवलाय. ए सत्या, अरे ते उघड काय ते बघ, त्याच्यामध्ये असेल ते. ए सत्या, कम्प्युटर मधल्या फाईल नकोय, त्यांनी हाताने लिहिलेल्या फाईल दाखव. आजकाल हाताने कोण लिहितं? सगळं कम्प्युटरवरच होतं ना. हे असं टाक 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 टाक. मी आता पण ते लेटर टाईप करत होतो, विद्यापीठात द्यायचंय ना. म्हणजे कसं ते लेटर असं टाईप करणार, मग त्याची प्रिंटआउट काढणार आणि मग डीनबाईंकडे देणार. मग डीनबाई स्वतःच्या हाताने त्याच्यावर सही करणार. समजा हा कॉम्प्युटर बिघडला तर? सहजासहजी कम्प्युटर बिघडत नाही. ए तो बोलला ना समजायचं तर समजायचं. दादा बोलले ना समजायचं, समजलं मी. समजलं. मग दादा बोलले. आता काय करणार? आता हाताने लिहायचं. हो अरे तू लिहिलेलं नकोय, नीनबाईंनी लिहिलेल्या फाईल्स दाखव. ते इथे मीच टाईप करत होतो ना, मग तुम्ही तो कम्प्युटर फेकला. नाही म्हणजे तो आपोआप स्वतःने चालत गेला. मग आता हे लेटर पण मलाच लिहावं लागणार. डीनबाई ते लेटर कसं लिहिणार? आयला म्हणजे चुकीची गोष्ट फेकली आपण. याला फेकायला हवाय. ये रे याला घे. काय रे? हा? मला सांग, लई शानपट्टी देतो रे तू. तुला इकडनं मी गायब केला ना तर असं घालेन ना तुला. ए कारकून, समजा समजा तुझी ही दोन बोट तुटली तर तू लिहिणार कसं? माझी आजी मेली. हा माझी आजी मेली. डीनबाईने विचारलं तर सांगा माझी आजी वारली. चल मी निघतो. आजी नको, काका सांगा. काका का? का कारण ना मी लास्ट टाइम आहे ना, मॅच होती ना, मॅच फायनल मॅच, त्यावेळी मी आजीला मारला होता. एक आजी दोनदा मेल्यावर तिला वाईट वाटेल ना, म्हणून म्हणून काकाला मारा. हा मी निघतो. मी येतो. मला राहू दे. अरे काय सत्या, अरे आपण केस क्लोज करायची एवढ्या जवळ होतो. पुरावा मिळणार होता आपल्याला आणि तू घालवलं त्याला. ए आपण काय पण केलेलं नाही. सगळा प्लॅन तुझा होता, कळला ना? अरे गप्प बसा भावांनो.